हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारण्यासंबंधीची ती चर्चा होती। घटनेचे 115वे कलम या विषयासंबंधी राष्ट्रभाषेसंबंधी आहे। या कलमावर जेवढी गरमागरम आणि विस्तृत चर्चा झाली तेवढी चर्चा दुसऱ्या कुठल्याही कलमावरती झाली नाही। घटनेच्या कुठल्याही कलमाला एवढा जबर विरोध झाला नाही। विरोधाच्या ज्वाळात हे कलम बरेच ताऊन सुलाखून निघाले। प्रदीर्घ चर्चेनंतर हे कलम मतास टाकले आणि काय आश्चर्य, 78 विरुद्ध 78 असे मतदान झाले। कुठलाच निर्णय घेणे शक्य झाले नाही। त्यावर काही कालावधी गेला। हाच प्रश्न पुन्हा काँग्रेस पक्षाच्या मतदानास टाकला आणि मतदान 77 विरुद्ध 78 असे झाले। केवळ एका मताने हिंदी ही राष्ट्रभाषा ठरली। जी आम्हाला राष्ट्रभाषा 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 म्हणून जी सांगितली जाते ती एका मताने ठरली।